सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आपण 1950 ची स्थिती काय होती, आर्थिक स्थिती ते पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ना, त्याचे ऑब्जेक्टिव्स आणि कोण सभासद होते, काय टार्गेट, सगळं पाहिलेलं आहे ना. पाहिलं की नाही? पाहिलं का? हा ठीक आहे, पाहिलं असेल तर आता हे समजेल, नाही तर काय अर्थ आहे ना. तर आता आपण काय पाहूया की पहिल्या अटेम्प्ट मध्ये एमपीएससी किंवा यूपीएससी कशी क्रॅक होते रे बाबा. त्याचं उदाहरण हे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पहिली पंचवार्षिक योजना धडाड एकदम बॉम्ब ब्लास्ट आहे ना, सक्सेसफुल. तर काय बघणार आज आपण, त्याची यशोगाथा, सक्सेस स्टोरी है ना. तर सक्सेस स्टोरी मध्ये डाटा वाईज आपण बघू की कृषी क्षेत्रामध्ये काय है ना, त्यानंतर इरिगेशन जे आहे त्याच्यामध्ये काय, उद्योग क्षेत्रामध्ये काय आणि इतर जे आहे शिक्षण वगैरे यामध्ये काय अचीवमेंट केले है ना, ते बघून घेऊया. सोबत त्यावेळेला कोणते प्रकल्प राबवलेत ते सुद्धा. चलायचं एकदम डाटा वाईज बघून घेऊया. तर पहिल्यांदा हे आपण पाहिलं, बरोबर आहे, राईट. काय होती बाबा योजना, काय होती, तर आपल्याला दिसतंय 2378 करोडचा प्लॅन आउटले. टार्गेट होता 2.1 पर एनम, प्रतिवर्षी 2.1% इकॉनॉमिक ग्रोथ व्हावी, म्हणजे जीडीपी ग्रोथ व्हावी. सक्सेस 3.6 पर एनम. लक्षात, पर एनम, जबरदस्त. आता असं का झालं ते आपण पाहून घेऊया आणि कसं झालं. तर काय आहे, योजना बनवली बरोबर तर ती इम्प्लिमेंट पण केली पाहिजे आणि इम्प्लिमेंट करताना सोबत सपोर्ट सिस्टीम पण असली पाहिजे. नाही तर गडबड होते. नुसता प्लॅन बनवला आणि अभ्यासच नाही केला तर काय आहे की नाही. आणि अभ्यास केला पण तब्येतच खराब झाली तर होय की नाही. मग सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या पाहिजे. ज्या पंचवार्षिक योजना कुठली पहिली त्याच्यात जुळल्या. तर आता तरतूद हे खूप महत्वाचं आहे. तरतूद बरेच वेळा विचारल्या जाते है ना, टक्केवारीमध्ये विचारल्या जाते, पण आपण त्याला थोडस त्या अँगलने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अजून एक लक्षात ठेवा, हे जे डिव्हिजन आहेत ना, डिव्हिजन ते पण लक्षात ठेवा. पहिल्या 7 योजनेपर्यंत, पंचवार्षिक योजनेपर्यंत यातलं क्लासिफिकेशन कॉमन राहिलंय, एक्सेप्ट हे सोडलंय. इन जनरल पहिले जे आहे जशान तसे थोडेफार राहिलेले आहेत. नंतर त्यातमध्ये रिफाइनमेंट झालाय. आलं लक्षात, ठीक आहे. मग पहिला आहे इरिगेशन अँड एनर्जी. सेकंड प्लॅन मध्ये चेंज झालं. मग लक्षात घ्या, मग इरिगेशनला वेगळं काढलं, एनर्जीला वेगळं, असं 27.2 सर्वात जास्त. त्यानंतर सेकंड नंबरवर आहे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन 24%. त्यानंतर ऍग्रिकल्चर अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट 17.4%. पण जर आपण इरिगेशन ऍग्रिकल्चर असं कॉम्बिनेशन घेतलं तर ऍग्रिकल्चर म्हणजे रुरल डेव्हलपमेंटवर सर्वात जास्त फोकस केलेला दिसतो. क्लिअर. त्यानंतर सोशल सर्व्हिसेस, समाज सेवा जी आहे त्यामध्ये 16.6%. आणि त्याच्या खाली म्हणजे असं जर हे सोडलं तर सर्वात खाली कोणाला प्राधान्य दिलंय, इंडस्ट्री, उद्योगाला दिलंय. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला उद्योगाला भर दिलेला दिसत नाही. का? सिंपल आहे. आधी ढोसालेच नव्हतं तर ढोसण्यावर फोकस करणार आहे की कामावर फोकस करणार आहे ना. खालेच नाही इथं आणि चालला राबाले जमन का नाही. आधी ढोसावं लागेल, पोट भरलं का मग पुढचं. मग पोट कशावर भरणार, ऍग्रिकल्चर. आपण इकॉनॉमिक स्थिती पाहिली होती आफ्टर पार्टिशन. रिहॅबिलिटेशनचा प्रॉब्लेम कोणत्या है ना, जे मायग्रंट होत होते त्यांचा सर्वात अधिक प्रॉब्लेम होता. डिव्हिजन झाल्यामुळे जमीन कमी आली. सोबत ब्रिटिशांच्या एकदम एक्सप्लॉटेटिव्ह पॉलिसीमुळे, जमीनदारी सिस्टीम वगैरेमुळे आपल्याला माहित आहे की बरीचशी लँड ही इरिगेशनच्या अंडरमध्ये, पर्टिक्युलरली पिकाच्या अंडरमध्ये नव्हती.
है ना, फॉल ऑफ लँड होती. अशा बऱ्याचशा समस्या ज्या होत्या त्या समस्येचं म्हणजे जे आहे शेवटचं अल्टिमेट जे काही घडलं ते हे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला कशावर फोकस करायचा होता, हा कृषीवर फोकस करायचा होता. आणि म्हणून आपण कृषीवर फोकस केला. इंडस्ट्री हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा प्रमुख घटक नव्हता, पण त्याला निग्लेक्ट करून जमणार होतं का, नाही. पण थोडंफार त्याच्यात किती 8.6%, किती 8.6, फारच कमी 8.6%, फारच कमी. मग फार कमी जर इंडस्ट्रीला दिलं, औद्योगाला दिलं, तर खरंच उद्योगाची याच्यामध्ये प्रगती झाली का. तर आपण इन जनरल पाहतो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगाला काही जास्त त्या अँगलने बघतच नाही. परंतु आजच्या याच्यामध्ये आपण त्याला स्पेसिफिकली बघूया की एक्झॅक्ट फार कमी दिल्यानंतर काय घडलं बाबा, है ना, आणि ती जमेची बाजू कशी राहिली. शेवटचं लक्षात घ्या, 6वं लक्षात घ्या, रिहॅबिलिटेशन. इथे रिहॅबिलिटेशन ऑफ नॉट इमिग्रंट, है ना, जे शरणार्थी होते, जे मायग्रंट होऊन आले त्यांचं नाही. लक्षात घ्या काय शब्द आहे, लँडलेस फार्मर्स. डोंट बी कन्फ्युज्ड. लँडलेस फार्मर्स, ज्यांच्याकडे शेती नव्हती, तसे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वर फोकस. रिहॅबिलिटेशन 4.1%. म्हणजे काय दिसतंय, व्हॉट इट कनोट्स, व्हॉट इट शोज, हे सांगते हे की भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा भारताच्या आर्थिक संरचनेमध्ये जबरदस्त प्रॉब्लेम होता. देयर वॉज अ मेजर स्ट्रक्चरल फॉल्ट because of the lingering impact of the economic exploitative history of India. एकीकडे जजमानी सिस्टीम आणि दुसरीकडे जमीनदारी सिस्टीम, ह्या दोघांचा मेळ म्हणजेच काय तर अधिकाधिक जनता काय आहे त्यांच्याकडे शेती नाही, आणि इकडे जमीनदार ज्यांच्याकडे हजारो एकर शेती आहे आणि त्यातली काही पिकवत नाही, कारण रईसच आहे, नाही पिकवलं तरी ना फकण्यापतीच आहे. दॅट वॉज अ प्रॉब्लेम. आणि म्हणून याच्यावरही फोकस करण्यात आला. आणि बाकीच्या इतर संकीर्ण मिसेलेनियस 2.5%. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं? थोडस मी काही पंचवर्ड देतो त्याच्याकडेही लक्षात देत जा. पंचिंग करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तो अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह, तो ट्विस्ट जो आहे तो लक्षात घ्यायचा. इतकं क्लिअर झालं? आता आपण बघूया टॉप 6 स्टेट्स. कोणत्या राज्यांना सर्वाधिक प्लॅन आउटले मिळाला? तर सर्वात पहिले मद्रास, तेव्हा मद्रास नाव होतं, लक्षात घ्या, 137 करोड. त्यानंतर बॉम्बे, मग 1960 ला महाराष्ट्र गुजरात, ठीक आहे. बॉम्बे 120.4 करोड. त्यानंतर उत्तर प्रदेश 91.1 करोड. त्यानंतर वेस्ट बेंगॉल 68.8 करोड आणि नंतर बिहार 55.7 करोड. सहज कधी कधी गुगली पडू शकते आणि असा सोपा प्रश्न पण जो तुमच्या पुस्तकात गाईडमध्ये दिला नाही असा येऊ शकतो. तुम्ही म्हणा हा घेतला कुठून? तर हा बाबा गव्हर्नमेंटच्या साईटवरून जिथे आर्किव्ह ठेवलेला आहे 5 इयर प्लॅन तिथनं हा घेतलाय, हा विचारू शकते. बरोबर आहे, राईट? ठीक आहे. आता आपण बघूया कृषी क्षेत्रामध्ये काय तीर मारले फर्स्ट 5 इयर प्लॅनने. तर आपल्याला काय दिसते, अन्नधान्यात पहिल्या पंचवार्षिक योजनेने भारताला अन्नधान्यात स्वावलंबी केले, सेल्फ रिलायन्स, सेल्फ सफिशियन्सी. पण खरंच झाला होता का? नाही. पण कंपॅरेटिव्हली ज्या प्रकारे अत्यंत वाईट परिस्थिती होती आणि 1951 ला आपण अमेरिकेकडनं गहूचं लोन घेतलं होतं. काय घेतलं होतं? गव्हाचं लोन, व्हीट लोन आपल्याला घ्यावं लागलं होतं. अमेरिकेमध्ये कॉमन जनता जी आहे, सर्वसामान्य जनता, आपल्या भारतातील लोकांचे पोट भरावी म्हणून तिथे चॅरिटी कलेक्ट करत होते, डोनेशन कलेक्ट करत होते. अत्यंत वाईट परिस्थिती होती, त्याला बदलवलं म्हणजे सेल्फ सफिशियन्सी झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेने जे टार्गेट आहे ते अचीव्ह केलं. फोकस कशावर होता? भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करायचं,
रिहॅबिलिटेशन ऑफ लँडलेस फार्मर्स. काय होईल याच्याने? अधिकाधिक जमीन शेतीखाली आहे, पिकाखाली आहे. बरोबर आहे, पीक होतील अधिकाधिक, जास्त पीक झालं तर उत्पन्न. बरोबर आहे. दुसरं उत्पादन वृद्धी, प्रोडक्शनवर फोकस केला. ठीक आहे. प्रोडक्टिव्हिटी हा कॉन्सेप्ट फर्स्ट फायर प्लॅनला नव्हता, तो ग्रीन रिव्होल्युशन है ना, हायब्रिड व्हेरायटी. इथे काय आहे? प्रोडक्शनवर. तिसरा आहे अन्न पुरवठ्यावरही भर दिला, फूड सप्लाय. कुठे? तर भारतामध्ये ऑलमोस्ट जनता गरीब है ना, बोटावर मोजण्यासारखे रईस लोक. त्यामुळे बहुतांशी जनते कशावर निर्भर? शासनावर निर्भर. म्हणून पीडीएस सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, स्वस्त धान्य दुकान, त्याच्यावर फूड सप्लाय कसा होईल बा ते. जे व्हीट लोन आणलं होतं ना ते पण इथेच. आलं लक्षात? ठीक आहे. आता बघा 1950च्या तुलनेमध्ये, म्हणजे 1950ला जी उत्पादन क्षमता होती कृषी क्षेत्रामध्ये, त्यामध्ये बघा कितीची वृद्धी झाली? 14%. जबरदस्त. 14% म्हणजे 50.8 दशलक्ष टनावरून 50.8 दशलक्ष टनावरून 63 दशलक्ष टनावर आपण पोहोचलो. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच प्रमाणात आपली कंडिशन सुधारली. काय होते बघा, लक्षात येईल तुम्हाला. काय केलं? जमीन सुधारणा, रिहॅबिलिटेशन सोबत जमीन सुधारणा कायदा 1950 याचं इम्प्लिमेंटेशन जबरदस्त केलं. त्याच्यामुळे लँड सिलिंग है ना, लँड सिलिंग, कमाल, जमीन मर्यादा, तो कायदा लागू केला. सोबत जी एक्सेस लँड आहे ती कुठे है ना, जे भूमिहीन शेतकरी आहेत त्या भूमिहीन शेतकऱ्यांना, लँडलेस फार्मर्सला दिला. याच्यासाठी भूदान चळवळ है ना, विनोबा भावे यांनी जी चालवली, त्या चळवळीचंही जे सपोर्ट आहे, म्हणजे त्याचंही लॉयन शेअर आहे, याचं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी. टिनॅन्ट जे आहेत, जे शेती करत होते, कूड जे आहे त्या कुळांना संरक्षण देण्यात आले. त्यामुळे आता ती पिकाखाली जमीन अधिकाधिक यायला लागली. दुसरं आहे रुरल एरियामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या. एक ते टीमवर्क. बरोबर आहे. टीमवर्क व्हावं म्हणून समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, हा अमेरिकेने फॉर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून भारताला दिला होता है ना. याचे मग प्रॉब्लेम्स निर्माण झाले. इट वॉज अ फेल्युअर प्रोग्राम. इट वॉज अ फेल्युअर प्रोग्राम. हा काही सक्सेसफुल राहिला नाही, पण इट वॉज अ बोल्ड प्रोग्राम. त्याच्या सोबत हा जोडीस आल्यानंतर हा 1952ला झाला आणि लगेच 1953ला काय झाला? राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम, नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम. इथे समुदायाला एकत्र करायचं, कम्युनिटीना डेव्हलपमेंट व्हायचं, हा कॉन्सेप्ट होता. पण भारतामध्ये इनइक्वॅलिटी होती, स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी, जातीवर आधारलेली व्यवस्था, आणि त्याच्यामुळे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सक्सेसफुल झाला नाही. सोबतच लोकल बॉडीज ज्या आहेत त्यांना सुद्धा स्वायत्तता नव्हती, त्यामुळे झाला नाही. इकडे मात्र राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम हा मदतशीर झाला. याच्यामध्ये लॅब टू लँड हा कॉन्सेप्ट, लॅब टू लँड म्हणजेच काय, जी काही टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स झालेत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि शेतीचं उत्पादनामध्ये वृद्धी करणे. त्यामुळे नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम, हे दोन्ही जे प्रोग्राम्स आहेत ना, हे फॉर्ड फाउंडेशनच्या सपोर्टनी ते आलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, सी द विजनरी लीडर्स. आता सर्वात महत्वाचं आहे, लागतंय काय? शेतीमध्ये उत्पादन वाढवण्याकरिता खताची आवश्यकता है ना. म्हणून मक्सिनरी खत कारखाना 31 ऑक्टोबर 1951ला है ना हा स्थापन केला. धनबाद जवळ आहे, झारखंडमध्ये. आणि याच्यामुळे खताचं उत्पादन होऊन भारताला इम्पोर्ट जो खत करत होता है ना, तेवढे इम्पोर्ट ते वाचलं, म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूशन केलं. आणि दुसरं है ना, स्वस्त याच्यात खत शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पादन क्षमता वाढायला लागली.
लक्षात आलंय? क्लिअर? क्लिअर? कृषी क्षेत्रामध्ये कशामुळे अचिव्हमेंट झालं? सी द स्ट्रॅटेजी, विजन, प्लॅन ऑफ द कंटेम्पररी गव्हर्नमेंट. ठीक आहे. दुसरं आपण बघूया सिंचन व ऊर्जा, इरिगेशन अँड एनर्जी. काय केलंय? बहुउद्देशीय प्रकल्प राबवले, मल्टीपर्पज प्रोजेक्ट राबवले है ना. मल्टीपर्पज प्रोजेक्ट जे आहे त्याचा उद्देश काय असतो? इरिगेशन, सिंचन, त्याच्यानंतर ऊर्जा निर्मिती, एनर्जी जनरेशन आणि फ्लड कंट्रोल, पूर नियंत्रण. जेव्हा एकापेक्षा जास्त एका प्रकल्पाचा उद्देश असतो त्याला आपण काय म्हणतो? मल्टीपर्पज प्रोजेक्ट. तर मल्टीपर्पज प्रोजेक्ट इथे कसं आहे? सिंचनसाठी, ऊर्जा निर्मितीसाठी आणि पूर नियंत्रण. म्हणजे आम्ही फोकस कशावर केला? हायड्रो इलेक्ट्रिसिटी है ना. भारतामध्ये जबरदस्त नद्या आहेत आणि त्या नद्यांचा प्रॉपर जर उपयोग केला तर आपल्याला हे सगळं शक्य आहे है ना. काय झालं बघा, इरिगेशन मुळे 17 दशलक्ष एकर जमीन ओलिता खाली आणता आली. 17 मिलियन एकर्स ऑफ लँड, पहिल्या पंचवार्षिक योजना. दुसरा, एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता जी आहे, टोटल इन्स्टॉल्ड पॉवर जनरेशन ती पण वाढली. 2.3 मिलियन किलोवॅट होतं ते आता 3.5 मिलियन किलोवॅट. जबरदस्त आहे ना, वाढलेलं, डबल झालं, एकदम डबलच्या जवळपास. बरोबर आहे, राईट. आता आपण प्रोजेक्ट पाहूया, कारण की प्रिलिमला क्वेश्चन विचारतात त्यानुसार. भाकरा नांदल डॅम, सतलज रिव्हर हा प्रोजेक्ट त्या वेळात राबवण्यात आला. त्यानंतर हिराकूड डॅम, महानदी रिव्हरवर, आणि दामोदर व्हॅली प्रोजेक्ट जो आहे तो हा जो आहे टेनेसी व्हॅली प्रोजेक्ट जो आहे, टेनेसी व्हॅली प्रोजेक्ट अमेरिकेचा, त्याच्या आधारावर हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, याच्यामध्येही आपण बऱ्यापैकी मजल मारली होती आणि सेल्फ सफिशियन्सीवर पोहोचलो होतो. ठीक आहे. याच्यामध्ये मित्तूर डॅम नाही, मित्तूर डॅम 1934 ला झाला होता रे बाबा. हा, डोंट बी कन्फ्युज. आता मित्तूर डॅम काही ठिकाणी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. खूप महत्वाचं आहे, दळणवळण. इट्स कॉल्ड दॅट रोड्स आर दी आर्टरीज ऑफ द इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेच्या त्या नसा आहेत, धमना आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यानुसार हे खूप महत्वाचं आहे. एकूण तरतूद किती करण्यात आली होती? 497.10 करोड, म्हणजे 24%. खूप जास्त हिस्सा याला देण्यात आला होता. त्यामध्ये सर्वाधिक हिस्सा बघा ट्रान्सपोर्टमध्ये फोकस कुठे केला? तेव्हा रोडपेक्षा रेल्वेवर फोकस केला. का? बघा, ब्रिटिश पॉलिसी जी होती ती ब्रिटिश पॉलिसी अशी होती, म्हणजे ज्याला कॉलोनियल पॉलिसी किंवा एक्सप्लॉटेटिव्ह पॉलिसी म्हणतोय, की इंटेरियर मध्ये जे काही कच्चा माल तयार होत होता तो बंदरापर्यंत आणा, पोर्ट पर्यंत आणायचा आणि तिथून मँचेस्टरला घेऊन जायचा आहे. तर सर्वात सोयीचा, स्वस्त, ॲश्युअर्ड, बरोबर आहे, असा जो मार्ग होता तो म्हणजे रेल्वे. त्यामुळे त्यांनी रेल्वेचं जाळं पसरवणं सुरू केलं होतं. हे रेल्वेचं जाळं जे आहे ते आपल्या फ्रीडम स्ट्रगलला महत्वाचं राहिलं, फायदेशीर राहिलं है ना. म्हणजे फ्रीडम फायटर जे होते ते एकदम विजनरी होते. त्यांनी लक्षात आलं की बाबा हे जाळं अजून पसरवलं तर भारतातले लोक जोडतील आणि इकॉनॉमी वृद्धिंगत होईल. म्हणून फोकस कशावर? रेल्वे. 200 करोड नंतर आणि नंतर 150 करोड, म्हणजे या 497 करोड पैकी 350 करोड केवळ रेल्वेवर देण्यात आला. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा काय महत्वाचं आहे, तर चिंतरंजन रेल्वे इंजिन कारखाना जो आहे है ना, हा 26 जानेवारी 1950 ला स्थापन झाला होता, जो आसनसोल जवळ आहे पश्चिम बंगालला. त्याचं एक्सपान्शन करण्यात आलं, त्याची कॅपॅसिटी वाढवण्यात आली. ऑब्व्हियसली त्यामुळे जे रेल्वे इंजिन इम्पोर्ट व्हायचं भारतामध्ये ते आता इम्पोर्ट बंद झालं, पैसा वाचला. सी द स्ट्रॅटेजी, म्हणजे ही स्ट्रॅटेजीमुळे केवळ भारतामध्ये उत्पादन करावं याचं नाही, तर आपल्याला आयात पण करावी लागते. आधी आपण वीट लोन घेतलं होतं, मग लोन परत करावं लागेल, आयात करावी लागली, तर भारताची जी परकीय गंगाजळी आहे त्याच्यावरही प्रेशर पडतं, बॅलन्स ऑफ पेमेंटवर प्रेशर पडतं. बॅलन्स ऑफ पेमेंटवर प्रेशर पडलं तर ऑब्व्हियसली जो करन्सी आहे डोमेस्टिक करन्सी त्याच्यावरही प्रेशर पडतं.
है ना, आणि मग निर्यात अजून महागडा होतो, बॅलन्स ऑफ पेमेंट अजून गायब होतं. आणि जर आपण निर्यात करू शकलो नाही तर आपली डिपेंडन्सी वाढते आणि जे काही डोमेस्टिक प्रोडक्शन आहे किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून क्रिटिकल होत जातात. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला फोकस तिथे पण करावं लागत होतं. बघा, याच्यामुळे इंजिन नाही बोलवायचं, इंजिन महाग होईल ना, कारण हे कॅपिटल आहे, कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीचं आहे, एक मशीन आहे, मशीन महागडी होते. आता हे मशीन बोलवायचीच नाही. लक्षात आलंय? इकडे दुसरं बघा, आता याला डबे लागतील, नुसते इंजिन चालन का नाही. मग इंटेग्रल कोच फॅक्टरी ICF जे आहे ते पेरांबूर, चेन्नई, तामिळनाडू इथे केव्हा 2 ऑक्टोबर 1955 आपण एस्टॅब्लिश केलं. म्हणजे प्लॅन काळामध्येच केलं, फर्स्ट फायर प्लॅन मध्ये. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डबे बोलवायची गरज नाही. मग गाडीचे डबे बोलवायचे नाही तर डबे पण आपले, इंजिन पण आपलं. म्हणजे इंडिजिनियस जे डेव्हलपमेंट आहे रेल्वेचं ते आता सुरू झालं. बरोबर आहे? ठीक आहे. आता हे केल्यानंतर मग याचं एक्सपान्शन करावं लागेल. तर बाकीच्या नंतरच्या प्लॅन मध्ये रेल्वेचं जाळं पसरवण्याचं काम करण्यात आलं. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर आपण बघूया हे जे आहे उद्योग आणि विकास, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट काय आहे ते पाहूया. बघा, खूप महत्वाचं आहे. इथे बघा, अंदाजपत्रक यादी तरतूद किती होती? मग आधी बोललो मी, ओनली 8.6% ऑफ टोटल प्लॅन आउटले, है ना. लक्ष निर्धारित केलं होतं कशाचं? इंडस्ट्रियल ग्रोथचं. ओव्हरऑल नाही, इंडस्ट्रियल ग्रोथचं. किती? 3%. किती अचीव केलं? म्हणजे का फर्स्ट फायर प्लॅन मध्ये प्रत्येक टार्गेट जो आहे तो एक्सीड झाला, तर म्हणजे 4.5 अचीव झाला. आता खास गोष्ट लक्षात घ्या, है ना. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग 1950 ला 5 होते, ते 1956 म्हणजे जिथे प्लॅन क्लोज झाला तेव्हा त्यांची संख्या कितीवर गेली? 21 वर गेली. आणि टोटल प्लॅन आउटले जो इंडस्ट्रीला दिला होता त्याच्यापैकी 46% जो आहे तो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगनी खर्च केला टोटल प्लॅन आउटलेचा. त्याच्यामुळे जबरदस्त प्रेझेंट जो आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा होता. आता बघूया की बघा, आपल्याला डिपेंडन्सी कमी करायची आहे, सेल्फ सफिशियन्सी आणायची आहे आणि इंडस्ट्रियल ग्रोथ पण करायचा आहे. आता लक्षात घ्या की फर्स्ट फायर प्लॅन मध्ये हा इटुकला पिटुकला 8.6 प्लॅन आउटले होता आणि त्यामुळे स्ट्रॅटेजिकली कोणत्या कंपन्या बनवल्या आणि ह्या कंपन्या कशा सेकंड फायर प्लॅनला मदतशीर आल्या तुम्हाला लक्षात येईल. बघा, पहिला हिंदुस्तान मशीन टूल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी ज्या कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीला मदतगार होणार होत्या, ज्याचा फायदा सेकंड फायर प्लॅनला झाला, इथे तयार सुरू केला. HMT म्हणजे घड्याळ नव्हे केवळ, विविध मशीन. लक्षात? हिंदुस्तान मशीन टूल्स बेंगलुरू मध्ये आहे, 7 फेब्रुवारी 1953 ला इस्टॅब्लिश करण्यात आलं. ऑब्विसली त्याच्यामुळे जे काही मशिनरी आपण इम्पोर्ट करत होतो कारखान्यांकरता ते आता बंद होईल. बरोबर आहे? इथे वाचवलं आपण, आपल्या मशिनरी आपण डेव्हलप करणार आणि आपल्या इंडस्ट्रीज आपण डेव्हलप करणार. दुसरं, भिलाई स्टील प्लांट जो आहे तो या प्लॅनच्या शेवटी एस्टॅब्लिश झाला दुर्गला, छत्तीसगडला, जो USSRच्या कोलॅबोरेशनने तयार झाला. त्यामुळे बेसिक इंडस्ट्रीचं खऱ्या अर्थाने नीव जी आहे ती फर्स्ट फायर प्लॅन मध्ये ठेवलेली दिसते. सेकंड फायर प्लॅन मध्ये तर प्रॉपर कॉन्क्रिटायझेशन झालं, पण त्याची जे फाउंडेशन आहे ते आपल्याला फर्स्ट फायर प्लॅन मध्ये दिसते. सोबतच बघा काय विजन आहे की ट्रान्सपोर्ट मध्ये आपण एअरवेज जे आहे त्याच्यावर फोकस केला. हे बघा, पोस्टकार्ड आहे, इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया इंटरनॅशनल, 1 ऑगस्ट 1953. हे काय आहे? 1 ऑगस्ट 1953 नॅशनलायझेशन ऑफ एअर इंडिया. टाटाचं ओनरशिप असलेलं जे एअर इंडिया होतं त्याचं नॅशनलायझेशन, राष्ट्रीयकरण आपण 1 ऑगस्ट 1953 ला केलं आणि त्याच्यामुळे प्रवास वाहतूक जी आहे त्याला आपल्याला मदत झाली, फार मदत झाली नंतरच्या काळामध्ये. ही एअर इंडियाच आहे ज्याच्याने आपली एअर इंडस्ट्री जी आहे त्याचं एक्सपान्शन नंतरच्या काळामध्ये केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड, HAL, हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड, पिंपरी पुणे आहे, 10 मार्च 1954 ला हे एस्टॅब्लिश करण्यात आली. बघा, केवळ
फर्स्ट पॉवर प्लॅन मध्ये इंडस्ट्रीला जरी भर दिला नसला, पण कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्रीज बघा काय आहे, अँटीबायोटिक. म्हणजेच याचा अर्थ ज्या काही भारतामध्ये तेव्हा गरिबी होती, गरिबी सोबत आरोग्याचा सुद्धा बर्डन होतं है ना. मलेरिया आहे, फायलेरिया आहे, असे विविध प्रकारचे ज्याला कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीजेस पर्टिक्युलरली मास लेवलवर, म्हणजे मासेस असे मरायचे, असे लोक मरायचे, त्याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न करण्यात आला. बघा म्हणजेच काय दिसतं आपल्याला, केवळ आपल्याला वृद्धीवर फोकस केलेला दिसतोय का फर्स्ट पॉवर प्लॅन मध्ये? नाही. सोबतच आपल्याला जरी इंडस्ट्रीयल त्याचं हे असेल, बेस असेल, तरी सुद्धा त्याचा अल्टिमेटम हा सोशल डेव्हलपमेंट याच्यावर दिसून येतो. म्हणजे पॉप्युलेशनवर, ह्युमन कॅपिटलवर सुद्धा भर केलेला दिसून येतो. त्यात दुसरं असं महत्वाचं, हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड लिमिटेड. हिंदुस्तान आता खास गोष्ट, हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड लिमिटेड जे मार्च 1954 तयार करण्यात आलं. ते नवी दिल्लीमध्ये हेडक्वार्टर आहे आणि 3 ठिकाणी त्याच्या फॅक्टरीज आहेत. उद्योग मंडळ आहे कोची केरला, रसायनी आहे मुंबईला आणि भाटिंडाला पंजाबला. ह्या 3 कंपनीज आहेत. याचं पहिलं टार्गेट काय होतं, तर DDT तयार करणे. कशासाठी? तेव्हा मलेरिया निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात आला, कारण मलेरियाने लोक भळ मरायचे, त्याच्यासाठी म्हणून हे तयार करण्यात आलं. सीधा सिनारिओ है ना. लक्षात आलं का? फर्स्ट फायर प्लॅनचं बघा, केवळ पोट भरणं नाही तर जीवही वाचवणे हे आपल्याला दिसून येतं. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे, तर आपापच होणार का? केवळ पब्लिक सेक्टर बनवणार का? आपण कसं कॉन्सेप्ट विचार करतो, पहिल्यांदा केवळ पब्लिक सेक्टरवर भर दिला, काही प्रायव्हेट सेक्टरचा विचार केला नाही. आहा, तसं नव्हतं. आता तुम्हाला लक्षात येईल है ना. इंडस्ट्रीयल फायनान्स, आता इंडस्ट्रीयल फायनान्स कंपनी बनवायच्या किंवा एखादं कॉर्पोरेशन बनवायचं कोणासाठी? गव्हर्नमेंटचं तर PSU ला भेटणारच आहे ना, पण प्रायव्हेट सेक्टरचं काय? फॉर द सेक ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बाय द प्रायव्हेट सेक्टर है ना. फर्स्ट फायर प्लॅन मध्ये फोकस इंडस्ट्रीयल फायनान्स. काय? मी पाहतो ICICI है ना, इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. 5 जानेवारी 1955 काही कॉर्पोरेट ग्रुप्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकत्रित येऊन हे तयार केलं आणि याचा एम होता की इंडस्ट्रीयल फायनान्स, सिक्युअर्ड इंडस्ट्रीयल फायनान्स कसं होईल जेणेकरून प्रायव्हेट इंडस्ट्रीचा ग्रोथ होईल. दुसरं असं आहे की नॅशनल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे सुद्धा तयार करण्यात आलं फायनान्स करण्यासाठी 20 ऑक्टोबर 1954. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी जे काही प्लॅन करायचं आहे, जे काही फायनान्शियल असिस्टन्स करायचं आहे, त्यासाठी हे मदतगार होता. सोबत महत्वाचं आहे की रुरल एरियामध्ये सुद्धा फायनान्सची गरज आहे, पर्टिक्युलरली कॉटेज इंडस्ट्रीज करिता. आणि म्हणूनच आपल्याला दिसते नॅशनलायझेशन ऑफ इम्पेरियल बँक अँड रिनेम्ड ॲज अ SBI 1 जुलै 1955. याच प्लॅन पिरियडमध्ये याचं महत्व काय होतं की क्रेडिट फॅसिलिटीज प्रॉपर व्हावी, ॲश्युअर्ड क्रेडिट फॅसिलिटीज व्हावी. केवळ काही मोजक्या प्रायव्हेट लोकांच्या हातात क्रेडिट फॅसिलिटी नसावी, मोनोपोली नसावी आणि त्याच्यासाठी नॅशनलायझेशन. सी द सिनॅरिओ ऑफ नॅशनलायझेशन. बरोबर आहे. आता इकडे केवळ इंडस्ट्री म्हणजे काय अर्बन एरिया का? नाही है ना. रुरल इंडस्ट्रीजवर सुद्धा फोकस करण्यात आला होता. तो म्हणजे बघा, ऑल इंडिया खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड तयार करण्यात आले होते, प्रमोट करण्याकरता, सपोर्ट करण्याकरता 2 फेब्रुवारी 1953. सोबतच ऑल इंडिया हँडीक्राफ्ट बोर्ड है ना, ऑल इंडिया हँडीक्राफ्ट बोर्ड हा जो आहे 1952 तयार करण्यात आला होता. याचा उद्देश काय होता, तर कुटीर उद्योग जे आहेत, जी हस्तकला आहे ना, ज्याला मॅन्युअल स्किल म्हणतो, त्याला प्रमोट करायचं याच्यासाठी म्हणून ह्या इंडस्ट्रीज आपल्याला ह्या बोर्ड आणि हे दोन्ही बोर्ड एस्टॅब्लिश केलेले दिसून येतात. म्हणजे आपल्याला काय दिसून येतं, रुरल एरियात सुद्धा फोकस. अजून एक खास गोष्ट की फर्स्ट फायर प्लॅनच्या वेळामध्ये जो मिल प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या, मिल प्रोडक्ट आहे, त्या मिल प्रोडक्ट म्हणजे कपडा मिल वगैरे याच्यावर सेस बसवण्यात आला होता.
आणि तो सेस यांच्या डेव्हलपमेंटसाठी. लक्षात घ्या बघा, सीधा सिनॅरिओ. म्हणजेच कॉम्पिटिशन जी आहे, आधी मँचेस्टरमध्ये ते धंदे व्हायचे ना, आमच्या इकडचा हातमाग काही विकला जात नव्हता खादी, आणि तिकडचा एकदम सॉफ्ट मस्त स्वस्तात विकला जात होता, मास प्रोडक्शन. मग या मास प्रोडक्शनला हा हातमाग कसा कॉम्पीट करेल, याच्यासाठी बघा प्लॅनिंग पिरियड मध्ये काय तरतूद केली. सीधा सिनॅरिओ है ना. सोबत आपल्याला दिसतंय इंडस्ट्रियल रेग्युलेशन सुद्धा करण्यात आले होते. म्हणून इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट 1951 हा 1 ऑक्टोबर 1951 ला इम्प्लिमेंट करण्यात आला होता. खैर, इट हॅज इट्स ओन क्रिटिसिझम. अल्टिमेट एम काय होता की मोनोपोली होऊ नये किंवा ऑलिगोपोली होऊ नये, आणि प्रॉपर त्याचं प्रोडक्शन आणि जे युनिट आहे त्याच्यावर कंट्रोल राहावा है ना, याच्यासाठी म्हणून हा कायदा बनवण्यात आला होता. खैर, त्याचा मिसयूज झाला है ना, आणि मिसयूज झाल्यामुळे इट वॉज लार्जली क्रिटिसाइज ॲज अ लायसन्स राज है ना. लायसन्स राज आपण म्हणतो ना, याची सुरुवात इथून झालेली दिसते. क्लिअर? ओके. आणि आता शेवटचं ह्युमन डेव्हलपमेंटवर फोकस. आधी आपण पाहिलं, यस. सोबतच लोकसंख्या नियंत्रण आणि शिक्षण याच्यावर फोकस करण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम, नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम 1952 ला लॉन्च केला. जगातील भारत हा प्रथमच विकसनशील देश होता ज्याने हा प्रोग्राम लॉन्च केला. आता काय झालं स्थिती, जाऊ द्या, काही बोलत नाही, पण भारताचं विजन बघा, विजन होतं, नंतर कुठं माशी शिंकली माहित नाही. आपण आता काय आहो, नंबर 1, मजा आहे. अजून काही खरं नाही है ना. अजूनही लोक म्हणतच आहेत बाबा, अजूनही नाही तर आपलं काही खरं नाही. प्रत्येकानं 4-4 पोट्टे 5-5 पोट्टे पैदा करावं है ना. खाव कुठं ना ठेवावं कुठं, आणि हे शिक्षण घ्यावं कुठं, ते नाही, ते गेलं खड्ड्यात. असो बघा, IIT ची नीव है ना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हायटेक एज्युकेशन खरगपूर जो आहे तो, त्याचं एस्टॅब्लिशमेंट झालं 1 ऑगस्ट 1951 ला. बरोबर आहे. त्यानंतरच्या नंतर IIT झाल्या. बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे की 5 IIT पहिल्या 5, त्यानंतर 56-57 मध्ये नंतर झाल्या. लक्षात घ्या, ही एकमेव IIT आहे जी पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये निर्माण झाली. बट इट वॉज अ फाउंडेशन फॉर द IITs. क्लिअर? ओके. त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट हायर एज्युकेशनला प्रमोट करण्यासाठी म्हणून 1953 ला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना करण्यात आली. म्हणजेच काय दिसतं, पहिली पंचवार्षिक योजना ही केवळ शेतीवर फोकस करणारी होती असं जरी प्राधान्यानं दिसत असलं, तर ही सर्वांगीण बाजूने सक्सेसफुल राहिलेली एकमेव योजना आहे. ही केवळ याच्यातच सक्सेसफुल नाही राहिली, तर आपल्याला काय दिसतंय, इन्फ्लेशन पण कंट्रोल केलं. इन्फ्लेशन कंट्रोल केलं. जो होलसेल प्राइस इंडेक्स 1950 ला खतरनाक होता, तो पण फुल कंट्रोल झाला. म्हणजे महागाई संपली है ना, भूकमरी संपली है ना, ज्याला म्हणतो आरोग्याचे जे प्रॉब्लेम्स होते ते बऱ्याच अंशी हे झाले, कमी झालेत. इनइक्वॅलिटी जी होती रुरल एरियामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये, ती बऱ्या अंशी भरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सर्वांगाने फर्स्ट फायर प्लॅन हा सक्सेसफुल राहिला. आणि खास गोष्ट की एकमेव आहे ज्याच्यामध्ये महागाई कंट्रोल करू शकले, बाकी याच्यात जमलं नाही. ठीक आहे, क्लियर, समझ गया भाई? यस. सो बने रहो, लगे रहो, और थोड़ा सा लाइक सब्सक्राइब सब करते रहो भाई. सो पढ़ाई के लिए ऑल द बेस्ट.